नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत डाळ खिचडी. डाळ खिचडीसाठी आपण तुरीची डाळ घेतलेली आहे 1.5 कप. मस्तपैकी कुकरमध्ये टाकून आता साईडला राईस पण घेऊ 1 कप. राईस कुठलाही घ्या तुम्ही, त्याच्यात काही अडचण नाही. आता दोन्ही घेतले आपण, डाळ आणि राईसला छानपैकी धुवून जरा भिजत ठेवू साईडला आपण. आता 1-2 वेळेस धुवून घ्यायचं राईसला, कारण की ते पांढरं निघतं वरचं जे काही असेल त्याचं. हे आता आपण थोड्या वेळासाठी भिजत ठेवले. आता डाळ घेऊ. डाळीला चांगलं पाणी घालून चांगलं हिसळून घ्यायचं. मस्त घरची डाळ असल्यामुळे ते थोडंसं वरती काळं काळं राहते सालपट, ते पण निघून जाईल. 1-2 वेळेस धुवून घ्यायचं मस्तपैकी. त्याच्यामध्ये 2 टमाटे फेकून मारायचे धुरल म्हणे, त्यांना पण पाण्यात बुडवून डाळीमध्ये फेकून टाकायचे. थोडं पाणी घेतलं आहे, आणखी पाणी घालून घेऊ आता छानपैकी. टमाट्यासोबत डाळ पण आज एकदा वॉश होईल. टमाटे साईडला काढून ठेवली आपण. आता हे पाणी फेकून देऊ डाळीचं, सगळं ते फेसकुट जे होते ते सगळं. आता फ्रेश पाणी आणखीन एकदा घेऊ मस्तपैकी. आता जितकं पाणी लागतं डाळीला तितकं घेऊ. डाळ ठेवली साईडला. आता त्याच्यामध्ये टाकू हळद. म्हणजे डाळीचं लग्न लावू गॅस बरोबर आणि पाण्याबरोबर. त्याच्यामध्ये हळद टाकायची आपल्याला 1 छोटा चमचा. हे टाकली आपण हळद. आता होईल पिवळं मस्त एकदम. बस. आता याच्यामध्ये घ्यायचे 2 टमाटे आपले. कसे आहेत लाल लाल टमाटे, गोल गोल. याला चाकून याचा मटर करायचा खिशिक खिशिक. 2 टमाटे झालेले आहेत कापून. याच्यावरचं ते असतं ना ते काढून टाकायचं. मस्त मोठ्या मोठ्या फोडी केल्या तरी चालतील, असं काय नाही एकदम बारीक करून टाकायची गरज नाही, कारण की डाळीमध्ये उकडणारच आहे. फिनिश टॉप टू बॉटम. हे टमाट्याचे चौरस पीस केलेले ते डाळीत टाकलेत आपण. आता याला ठेवली गॅसवरती, पेटवलं खालून गॅस. त्याला झाकण लावू 2 मिनटं. त्याचं फ्रीजमधून आपण घेतो हिरव्या मिरच्या 1-3. ते शिट्टी कुठे गेली? शिट्टी हां, शिट्टी भेटलेली. शिट्टी पण लावली आपण. थोडीशी स्टीम होऊ द्यायची, झाकण काढले. त्याच्यामध्ये टाकायचं तर आपल्याला थोडंसं तेल. म्हणजे ते कसं आहे, ते फेस वगैरे जो असतो ना, थोडंसं तेल टाकल्यावर तो वरती नाही येणार. थोडंसं तेल टाकायचं, 1 चमचा, जास्ती काही नाही. हां, मिरचीने उडी नाही मारली अजून. आता 3 मिरच्या टाकायच्या आतमध्ये, हिरव्या मिरच्या. फ्रीजमधून मिरच्या 3 घेतल्यात आपण. त्याचे देठं काढून घेऊ. देठं काढून झालेत. आता मिरच्यांना पण आंघोळ घालायची बरं का. आंघोळ घातल्याशिवाय कुठलीच भाजी टाकायची नाही त्याच्यात. हे पण झालेत. तशात 3 ते 4 तुकडे करून गॅसला बंद केला आपण. डाळ शिजायला ठेवली. आता बघा, हे धनाभाऊला पण घ्यायचं, आंघोळ घालायची. म्हणजे कोथिंबीर हिरवीगार अशी मस्त. तिला पण धुवून मस्त आपण कापून घेतली. आता बघा कशी आरामात पडली ती. छान आहे ना, हिरवीगार आहे. तिला बारीक बारीक कट करून घ्यायचं, कारण की आपल्याला नंतर टाकायला येईल तर डाळ खिचडीमध्ये. आपली कोथिंबीर कापून झाली. आपण याला साईडला काढू, एका वाटीत ठेवू छानपैकी. आता 2 आपल्याकडे आहेत लसूणराव. 2 लसूणराव आहेत ना, त्यांचे सलपट काढायचे. सलपट काढून मग त्यांचं आपण मटर करून टाकायचं. एकदम बारीक बारीक पीस करायचे. छोटी कटिंग झाली पाहिजे, मस्त तडक्याला लागते ना आपल्याला, त्याच्यासाठी.
आता हे पण आपलं कापून होतं आहेच. याला पण साईडला ठेवून टाकायचं मस्तपैकी कटिंग बोर्डवरच. इकडं आपण राईस उकडाय ठेवला होता डाळ खिचडीसाठी, तो पण बघू शिजत आला आहे का. मस्त उकळ्या तर मारते. राईस पोहतो आहे पाण्यात. राईस शिजला आपला. एका चाळणीमध्ये काढून घेतला आपण राईस थोडा. त्याला परत आपण आता भगोन्यामध्ये ट्रान्सफर करू साईडला. ही घ्या आपली डाळ पण शिजली. डाळीत 1 ग्लास पाणी टाकायचं, थोडीशी पातळ करायची. कशी दिसते हळद लागल्याने पिवळी जरद. झालं. आता आपण टाकायचं राईस. कशामध्ये? त्या उकळलेल्या डाळीमध्ये सगळा राईस टाकून घ्यायचा. चांगला बुडाला पाहिजे आतमध्ये, जास्त घट्ट पण नाही ठेवायचं, थोडंसं पातळ शेकच राहू द्यायचं. सगळा राईस टाकून घेतला आपण. मग त्याला वेल मिक्स करायचं चांगल्या पद्धतीनं. मिक्स झाले. त्याच्यात पाहिजे आपल्याला काय माहिती आहे का, छानपैकी मिक्स झाले. पाणी पण टाकले आपण याच्यात. गॅस बंद आहे. मीठ मीठ टाकायचं चवीनुसार. आता बघायचं कोणाला किती लागतं आहे काय नाही, कमी जास्तपैकी. मी तर 1.5 चमचा टाकतो त्याच्यामध्ये मीठ. माझं मीठ टाकून झाले. थोडीशी कस्तुरी मेथी पाहिजे आपल्याला. आता इथं आपण टाकणारी कस्तुरी मेथी फेकून मारायची अशी दडम त्याच्यावर. मार नाही लागत डाळ खिचडीला. आता मिक्स करायचं चांगल्या प्रकारे. बाकी ते छान दिसते आहे. तोंडाला पाणी सुटलं पाहिजे. आता धनाजीराव उडी मारतात त्या खिचडीमध्ये. धनाजीरावने उडी मारलेली आहे. बस अर्धीच टाकायची बरं का, जास्त नाही टाकायचा. आता एक पॅन घेतलं आहे. पॅनमध्ये थोडं तेल टाकलं आहे आपण. लगेच तेल मस्तपैकी गरम झालेलं आहे. पॅन पण हॉट झाला आहे. त्याच्यामध्ये मोहरी, थोडीशी जिरं टाकून द्यायची आणि लसूण राव. या दोघांना आता एक दुसऱ्याच्या प्रेमात बुडू द्यायचं, चांगलं करपू द्यायचं. मस्त करपली ना दोघं पण. मग त्याच्यामध्ये टाकायचं काय माहिती आहे का, ह्याचा तडका त्या डाळ खिचडीला मारायचा. द्यायचा डाळ खिचडीला एक चटका छोटा असा. आता दोन्ही मस्तपैकी मिक्स करायचं. बघा किती छान फिरते बघा वर डाळ खिचडी. अशी पाहिजे पातळ मस्त. त्याच्यावरती ही आपली झाली डाळ खिचडी रेडी. कसा जाळण दूर होतो एकदाच. मस्त एक नंबर झटपट डाळ खिचडी. जास्त वेळ लागत नाही, खायला चविष्ट सगळंच. वरती जरा जेवताना थोडंसं तूप मारून खायचं बस. एकदा नक्की ट्राय करा बरं का. स्पेशल आहे डाळ खिचडी आपली. क्या बोलती पब्लिक.